सृष्टी लेडीज कलेक्शन, कुर्तीज, टॉप्स, वेस्टर्न्स, जीन्स, लेगिन्स. जनता विद्यालय शाळेजवळ समाज मंदिर रोड, खोपोली. तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबरला निवडणूक होती. तालुक्यातील होनाड ही महत्त्वाची ग्रामपंचायत असून परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून प्रकाश पाटील थेट सरपंच पदाची निवडणूक लढवत आहेत. प्रकाश पाटील गेली 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यांनी उपसरपंच म्हणून सुद्धा चांगलं काम केलं आहे. अत्यंत चांगला चेहरा सरपंच पदासाठी दिल्याने ग्रामस्थांचा प्रकाश पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 10 वर्षाचा अनुभव गाठीशी असल्याने सरपंच पदाची संधी मिळाल्यानंतर प्रकाश पाटील नेमकी गावच्या विकासासाठी कोणती भूमिका घेणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण प्रकाश पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाटील साहेब, मला सांगा, 10 वर्षाचा आपला अनुभव आहे. 5 वर्ष सदस्य, नंतर 5 वर्ष सदस्य, उपसरपंच असं आपण काम केलं आहे. अनुभव आपल्या गाठीशी असताना थेट सरपंच पदाची संधी मिळालेली आहे. लोकांनी जर का सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली तर कोणती अशी कामं आहेत जी आपल्याला भविष्यात करायची आहेत? सर्वप्रथम मला परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून थेट सरपंचाची जी संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि या होनाड ग्रामपंचायतीतील सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मोठ्या आशेने एक चांगला चेहरा या ग्रामपंचायतीला मिळावा अशी सर्वांचीच इच्छा होती आणि ती जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर होईलच असं मला वाटतं. अपेक्षा ह्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्याच असतात. सर्वात महत्त्वाचा म्हणजे गावचा विकास हा बऱ्यापैकी आपण केलेला असला तरी अनेक कामं ही नवीन प्रत्येक वर्षी येतच असतात. शासनाच्या माध्यमातून जी कामं असतील ती आपण करण्याचं कटिबद्ध आहोत. रोजगाराचा प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, अशा किंवा रस्ते असतील, ह्या अशा अनेक समस्यांचा पाडा नवीन वर्षाला येतो आणि त्या आपण सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ग्रामपंचायत कशा प्रकारचे हायटेक ग्रामपंचायत होईल याच्यावर विशेष लक्ष आमचं राहील. तुम्ही ज्या गावातून येता, म्हणजे चिंचवली या गावातून तुम्ही येत आहे आणि चिंचवली गावातल्या 3 जागा बिनविरोध करून संपूर्ण गावाने एक मुखाने तुम्हाला सरपंच पदासाठी पाठिंबा दिला आहे. ग्रामस्थांनी हा जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल आपल्या काय भावना आहेत? ग्रामस्थांचे कशा पद्धतीने आभार मानाल? ग्रामपंचायत निवडणूक म्हटली ती अनेक समस्या असतात. पहिला तर पॅनल झाल्यानंतर भांडणं तंटा अशा प्रकारचा विशेष असतो. तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे 10 वर्ष या गावाचं प्रतिनिधित्व करतो आणि ह्या 10 वर्षाच्या कालामध्ये आमच्या गावाची आता जर परिस्थिती बघितली तर गाव आमचा बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या सुधारणा आपण त्यांच्यात करण्याचा प्रयत्न केला. त्यात आपण यशस्वी झालो. समोर समाज मंदिर असेल, व्यायामशाला असेल, रस्ते असतील, पाणी ह्या गावाला टंचाई होती ते आपण आडोशीवरून जलविकासमधून नरेश पाटलांच्या माध्यमातून पूर्णतः 1 करोडची प्रयत्न पूर्णत्वास आणली. ती सध्या चालू आहे. आरो प्लांट आपण या ठिकाणी बनवलेला आहे. ग्रामपंचायतीला CSR फंडामधून एक कमानीमधून आपण रुग्णवाहिकासुद्धा दिले, ॲम्ब्युलन्ससुद्धा दिलेली आहे. आणि अशा सगळ्या कामामुळं गावांनी असा विचार केला की आपल्या गावाचा सरपंच का नसावा आणि होतकरू म्हणून त्यांनी आपल्याकडे विशेष बघितलं गेलं. आणि अजूनही जर समजा 5 वर्षाचा आपल्याला विकास साधायचा असेल, विशेष म्हणजे गावातील रोजगाराचं असेल, मुलं सुशिक्षित होत आहेत पण त्यांना रोजगार नाही आहे, याच्यामध्ये पण आपण चांगल्या प्रकारचे काम करून गावातली 30 ते 40 पोरं आपण चांगल्या ठिकाणी कामाला लावलेली आहेत. आणि आज त्यांचं चांगल्या प्रकारे आमच्या गावातली पोरं काही मॅनेजरच्या पोस्टवरसुद्धा आहेत. आणि ह्याचाच एक परिणाम म्हणून लोकांनी जी गावामध्ये ज्या पार्ट्या आहेत ह्या सगळ्या बाजूला सारून आपल्याकडे विशेष लक्ष दिलं. आणि मी हे 10 वर्षात म्हटलं मला संधी दिली, मला ह्याच्यापुढे राजकारण करायचं नाही आहे, पण गावातल्या लोकांनी मला जे अगदी लहानपासून मोठ्यापासून एकदम म्हणजे त्यांच्या जीवाच्या पलीकडे जाऊन सांगितलं की तुम्हाला ह्या वर्षी तरी 5 वर्ष तुम्ही प्रतिनिधित्व करावं. आणि त्याच्यामुळं मग मी त्यांना एक आट घातली की तुम्ही जर गाव एकत्र केलात आणि भविष्यात आपल्या गावामध्ये आपण समजा एक सामाजिक कार्य करतो, सप्ताह होतो, ह्या सगळ्यांना जर किंवा एखादा 6 महिन्यांनी निवडणूक झाल्यानंतर आपण वादावाद करतो आणि त्याच्यानंतर परत गावात जर मैत झाला तर आपण एकत्र येतो. शेवटी गाव एकही याचं असल्यामुळं मग नंतर त्याचा फायदा शेवटी आपल्याला एकत्र यावंच लागतं. मग आपण जर असं केलं, भावकीवाईज जर 3 सीट दिल्या आणि गाव एकत्र करून जर तुम्ही एकत्र केलं तरच मी थेट सरपंचाला उभा राहीन
आणि प्रतिनिधित्व करेन. तर त्या सर्व गोष्टीचा विचार करून मग त्यांनीच मलाच सांगितलं तुम्हीच सरपंच सदस्य निवडायचं आणि तुम्हीच जे करायचं. आणि त्याने आपल्या शब्दावर संपूर्ण गावाने एक मताने एक विचाराने मला उभं केलं आणि त्याची संधी मला चांगल्या प्रकारे मिळाली. आणि त्यांना सगळ्यांना कल्पना आहे की एक विचार आणि आचाराने चालणारा माणूस असल्यामुळं आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जाणार हा माणूस आहे. आणि आपल्या त्या विचारामुळं सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि आजही माझ्या पाठीमागे ते ठामपणे उभे आहेत. पुढची 5 वर्षामध्ये त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची मी खात्री देतो. पाटील साहेब, गेली 10 वर्ष आपण एक सदस्य म्हणून काम केलं आहे, म्हणजे चिंचोलीपुरतं मर्यादित काम होतं तुमचं. आता तुम्ही थेट सरपंच पदाची निवडणूक लढत आहे. मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला रोजगाराचा, ह्या भागात मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे, तुम्ही अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. परंतु चिंचोलीच्या व्यतिरिक्त आता होनाड असेल, टेंबेवाडी असेल, अन्य काही जी काय आदिवासीवाडी असेल, हा सगळ्या भागाचा विकास करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्या भागाचा विकास करतानाच तिथले जी काही बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न केले जातील? आपल्याला कल्पना असेल की निवडणूक जाहीर 6 महिन्यापूर्वी होईल. ह्याचा आमचा जो कालावधी संपत आला असतानाच मला ह्या 2 गावातील एक आदिवासी असतील किंवा बौद्धवाडा ह्यातून विशेष तरुण माझ्याकडे 6 महिन्यापूर्वी आले आणि त्यांनीच मला विनंती केली की पाटील साहेब तुम्हाला पुढची तयारी करायची आहे. तर मी म्हटलं काय रे बाबा, सध्या तरी माझी काही तशी तयारी नाही आहे, कारण थेट सरपंचाचा विषय आहे आणि मी काय सांगू शकत. मग त्यांनी मला सांगितलं नाही की आम्ही बघितलं, आम्ही 10 वर्ष आम्ही तुमच्याकडे कुठल्याही परिस्थितीत आलो नाही आणि त्याच्यामुळं आमचं नुकसान झालं. आमच्या वाडीमध्ये सुद्धा, बौद्धवाड्यातसुद्धा 20 ते 25 पोरं आहेत, त्यांना कॉन्ट्रॅक्टलासुद्धा कामाला लागता आलं नाही आणि त्याच्यामुळंच आम्हाला तुम्हाला ह्या वेळेला थेट सरपंचाला उभं करून निवडून द्यायचं आहे. आणि जर तुम्ही निवडून आलात तर आमचं फक्त तेवढंच काम करायचं आहे की जी मुलं आज बेकार आहेत ती त्यांना कुठल्या प्रकारचा रोजगार कसा मिळेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा. आणि मी तो नक्की ते प्रयत्न करेन आणि त्यात सक्सेससुद्धा होऊ शकतो. कारण शेवटी काही समंजसाची भूमिकामध्ये आपण कंपनीला सगळ्या प्रकारच्या समजावून सांगून आम्हाला पहिलं प्राधान्य द्यायचं काम करतील असं मला आशा वाटते. आता तुम्ही जसं म्हणताय तसं की प्रचाराचा आता म्हणजे निवडणुकीला उभं राहिल्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आता 5 तारखेला मतदान होतं आहे. गावाने तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी थेट सरपंच पदाची निवडणूक होणारच आहे. त्यामुळे 5 तारखेला लोकांनी तुम्हाला मतदान करावं यासाठी नेमकं काय आवाहन कराल? मी सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी एक दिलाने एक मताने मतदान करा. शेवटी लोकांच्या मनामध्ये रुजलेलं आहे की प्रकाश अण्णा पाटील हे आमचे सरपंच असतील. हे दोन्ही गावात मी प्रचारानंतर गेल्यानंतरच सांगितलं 100% विजय तुमचाच आहे आणि तुम्ही बिंदास राहा, काही टेन्शन घेऊ नका, कारण आम्हाला आमच्या ग्रामपंचायत एक चांगल्या व्यक्तिमत्वाची गरज होती आणि ती पूर्ण होणार आहे. तर हे होते प्रकाश पाटील, जे थेट सरपंच पदाची होनाड ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाची निवडणूक लढत आहेत. त्यांच्या चिंचोली गावाने त्यांना 100% पाठिंबा दिला आहे. गावातल्या 3 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. उरलेल्या 6 जागांसाठी आणि थेट सरपंच पदासाठी निवडणूक होती आहे. परंतु प्रकाश पाटील यांना मिळणारा पाठिंबा पाहून प्रकाश पाटील मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होतीलच, परंतु त्यांच्यासोबतचे 6 उमेदवारसुद्धा विजयी होतील असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला आहे.